श्री मा ट्रस्ट संचालित श्री मा बालनिकेतन हायस्कूल कोपरी येथे 29व्या आंतरशालेय स्पर्धेचे उद्घाटन चेअरमॅन विश्वस्त बालगोपाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले। त्यावेळी त्या ठिकाणी विश्वस्त मिस मंजू तेजवानी, प्रिन्सिपॉल सेजल नारंग, प्रिन्सिपॉल मिनी नायर, असंख्य पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। या आंतरशालेय स्पर्धा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आणि व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी गेली अनेक वर्ष आयोजित करण्यात येत आहे। या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, मुलुंड, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणच्या विविध शाळा उत्साहाने सहभागी होतात। यावर्षी जवळजवळ 52 शाळांनी सहभाग दिला आहे। काव्यपठण, कथन, विविध भाषिक वक्तृत्व, स्पेलथॉन, पॉट पेंटिंग, चित्रकला, संस्कृत पाठांतर, फॅब्रिक पेंटिंग, हस्ताक्षर, गायन, संगीत, कम्प्युटर सादरीकरण, टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू, मेहंदी अशा विषयांच्या स्पर्धेत मुले उत्साहाने सहभागी होतात। या स्पर्धेमध्ये त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींनी जज म्हणून नेमण्यात येते। स्पर्धेत जे विद्यार्थी प्रथम आणि इतर क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना कॅश प्राईज, प्रशस्तीपत्र, ट्रॉफी, शील्ड अशी बक्षिसे देण्यात येतात। 2 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमानंतर हा शालेय महोत्सव संपन्न झाला। यह हमारा 29 इंटर स्कूल कंपटीशन है। इस कंपटीशन का आरंभ सीतारामा का 50th बर्थडे 1994 से शुरू हुआ है। इसमें सभी पेरेंट्स लोग, सभी पार्टिसिपेंट्स जो भी लेते हैं वो बहुत प्रसन्न है, क्योंकि बहुत सिस्टमैटिकली सब चीज़ अरेंज किया हुआ है। यह इंटर स्कूल कंपटीशन जो है जूनियर केजी से लेकर 12th स्टैंडर्ड तक है। इंग्लिश, हिंदी, मराठी, एलोक्यूशन, रेसिटेशन है और साथ में संस्कृत का भी है, संस्कृत श्लोका का भी है और फैंसी ड्रेस कंपटीशन है। इस प्रकार 38 इवेंट्स हैं। 38 इवेंट्स है। आज 22 इवेंट्स का हो रहा है और कल संडे का दिन 16 इवेंट्स होएगा। सायरा सर, इसके लिए एंट्री फीस तो रखा हुआ है? इस कंपटीशन राइट फ्रॉम द फर्स्ट डे, पहले आरंभ से ही हम लोग एंट्री फ़ी रखा है सभी के लिए और सभी पार्टिसिपेंट्स को सर्टिफिकेट दिया जाता है और विनर्स लोगों को फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राइज़ को कैश प्राइज़ भी रहता है। और एक ख़ास बात है कि अपने स्कूल श्री मा विद्यालय और श्री मा बाल निकेतन का बच्चे लोगों को अलग से प्राइज़ दिया जाता है, क्योंकि बाकी स्कूल वाले नहीं सोचे कि अपने स्कूल वाले ही सब प्राइज़ ले रहे हैं, ऐसा एक ये हो जाता है। उस कारण कई साल से हम लोग अपने स्कूल का जो विद्यालय और बाल निकेतन का पार्टिसिपेंट्स को अलग किया गया है, बाकी सब लोगों को एक तरीके से फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राइज़ दिया जाता है। सर, ये जो कंपटीशन आयोजित किया गया है, इसके पीछे की भावना क्या है? बच्चे लोगों का जो टैलेंट्स है उनको अधिकृत बढ़ाने के लिए है। बच्चे लोग खास करके बचपन से ही वो लोग सब उनमें बहुत महा ज्ञान रहता है, उसको हम लोग आगे बढ़ाना चाहिए। इसको बढ़ाने के लिए पहले से ही माताजी ने उत्तेजन दिया है सब चीज़ों में, संगीत में हो, डांस में हो, हर प्रकार में, ड्राइंग, आर्ट्स, स्पोर्ट्स, सभी में उत्तेजन देने के लिए ही इस कार्यक्रम को आयोजन किया गया है। सर, इस साल अंदाजे कितने स्कूल और कितने बच्चे इसमें सहभागी? इस साल तो अभी 45 स्कूल्स तो अभी पार्टिसिपेशन लिस्ट आ गया है। इस कंपटीशन में थाने के लोग भी है, अराउंड थाने, कलवा, मुंब्रा, कल्याण और बम्बई से भी कोई स्कूलों से आए हुए हैं। कम से कम 2-2.5 हज़ार बच्चे लोग तो टोटल पार्टिसिपेंट्स हो ही जाते हैं। गेली 29 वर्ष कुठलाही ब्रेक न देता सातत्यानं आंतर स्कूल कॉम्पिटिशन या शाळेने ही निगा राखलेली आहे। विशेष म्हणजे मुंबईच्या बाहेर
नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे अनेक परिसरातल्या शाळा यामध्ये सहभागी होतात. अनेक गरीब शाळा आहेत, त्या मुलांना एंट्री फी देणं परवडत नाही. माताजींचं एक धोरण आहे की गरीब मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं टॅलेंटवर प्रकाश टाकला पाहिजे. म्हणून अशा लोकांसाठी विशेषतः विनामूल्य ह्या सर्व स्पर्धा भरवण्यात येतात. या वर्षापासून सूर्याचा पहिला किरण बालनिकेतनच्या पायावर पडला, कारण श्री तारामा यांचा 80वा वाढदिवस सहस्र चंद्र दर्शन समारंभ आम्ही आता सुरू करीत आहोत. त्यांच्या आशीर्वादानं हे सगळे कार्यक्रम शतायुषी भव झालेले आहेत. असाच त्यांचा आशीर्वाद या संस्थांवर कायम राहावा अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. साईराम. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. किल्ला स्पर्धेमध्ये जिंकलेल्या स्पर्धकांना पारितोषिक. कोरम मॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धकांचा सन्मान. दरवर्षीप्रमाणे यंदाही बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य नाव, कल्पतरू आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करणारे किल्लेकर संस्था यांच्यामार्फत दिवाळी गड किल्ले बनवण्याची प्रतियोगिता आयोजित करण्यात आली होती. किल्लेकर संस्था ही गेले 10 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे. या स्पर्धेत ठाणे, मुंबईसह अनेक इतर राज्यातील लोकांनीही सहभाग घेतला होता. तसेच ठाण्यातील कोरम मॉल येथे रविवारी ठाणे स्मार्ट सोसायटी स्पर्धेचे 2 विजेत्यांचा सन्मान, मुख्य किल्ला समर्थनार्थ आणि विजेत्यांचं घोषणा करत बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ही एक प्रेरणादायी स्पर्धा होती, ज्यात ठाणे आणि मुंबईतील विविध कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. माती आणि नैसर्गिक साहित्य वापरून महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या सूक्ष्म प्रतिकृती या विद्यार्थ्यांनी तयार केल्या. सुमारे 150 विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत 15 गट तयार करण्यात आले होते. लोकपुरम पब्लिक स्कूल, सिंघानिया स्कूल, वसंत विहार स्कूल, युरो स्कूल, DAV स्कूल, आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांसाठी विशेष NGO शाळा आणि चेतना कॉलेज आणि साठे कॉलेज यांच्यासह ठाण्यातील विविध नामांकित शाळांमधील मुलांचा लक्षणीय सहभाग यात होता. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अर्चना माळवी, स्मार्ट सिटी ठाणे प्रबंधक गायकवाड हे उपस्थित होते. किल्लेकर ही संस्था नवीन पिढीला एक नवीन उत्तम उदाहरण ठरत आहे. आपल्या गड किल्ल्यांबद्दल नवीन पिढीमध्ये जनजागृती या योजनेमार्फत करत आहे.
या संस्थेचे खूप कौतुक करतो. या किल्ले बांधणीच्या स्पर्धेमुळे मुलांना इतिहासाची माहिती मिळते. जे किल्ले ते पुस्तकात पाहतात ते प्रत्यक्ष बांधण्याची त्यांना संधी मिळते आणि त्यामुळे असे उपक्रम राबवल्याबद्दल मी किल्लेकरांचे आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो, असे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यावेळी म्हणाले. दरवर्षी किल्लेकर या संस्थेच्या माध्यमातून दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपले जे गडकिल्ले आहेत त्याची स्पर्धा आयोजित केली जाते. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. गेली 10 वर्षे ते हा कार्यक्रम करतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. या निमित्ताने आपला जो इतिहास आहे, गडकिल्ल्यांचा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, त्या इतिहासाची उजळणी मुलांना किंवा सोसायट्यांना होते. तर मला वाटतं की हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि हा उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजापर्यंत इतिहासाचं परत वेगळ्या पद्धतीने माहिती होत राहते. आपल्या नवीन पिढीला इतिहासाविषयी माहिती मिळते, किल्ल्यांविषयी माहिती मिळते, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती मिळते. जे किल्ले आपण पुस्तकात वाचतो ते किल्ले प्रत्यक्ष करण्याची संधी मिळते आणि मला वाटतं की सगळ्यात मोठी ह्या स्पर्धेची उपलब्धी आहे. तर माझ्या खूप खूप शुभेच्छा किल्लेकरांना. आपण दरवर्षी त्यांना पूर्णपणे मदत करतो. जे काही त्यांना मदत करता येईल महापालिका आणि ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून त्या किल्लेकरांना आपण सर्वतोपरी मदत करतो आणि भविष्यातही ती मदत दिली जाईल. यंदा मला खूप आनंद जास्ती होत आहे कारण हे 10वे वर्ष आहे आणि असं कधी वाटलं नव्हतं 2014 साली की जेव्हा हा उपक्रम चालू केला तेव्हा इथपर्यंत आपली मजल जाईल. पण सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं, खास करून तुम्ही पत्रकार मंडळी. आणि कारण काय होतं, लोकांपर्यंत जे माध्यम आहेत पोहोचण्याचे ते आजकाल खूप वेगळे वेगळे झालेले आहेत, खास करून सोशल मीडिया. तर त्याचा इथे खूप उपयोग होतो. दुसरी गोष्ट म्हणजे कल्पतरू सारखे जे भक्कम पाठबळ देणारे लोक आहेत ते ह्याच्या मागे उभे राहिले, ती एक दुसरी बाब आहे. आणि जो इतर सपोर्ट या गोष्टींसाठी लागतो तो आपल्याला ठाणे महानगरपालिकेने पण सतत दिलेला आहे, खास करून संदीप माळवी सर. आणि माझा उद्देश ह्यामागे फक्त आणि फक्त एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक लहान मुलापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आजकाल वाचनाची हॅबिट एवढी कमी झालेली आहे, तर मग त्यांच्यापर्यंत हे कसं पोचवावं, तर म्हणून ह्या सगळ्या स्पर्धा, निबंध स्पर्धा, ड्रॉइंग स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा आणि ऑफकोर्स गड बांधण्याची स्पर्धा, तर ह्याला आपल्याला इतका छान प्रतिसाद मिळायला लागलाय. म्हणजे मी इथे आता लगेच सांगू इच्छिते की आपल्याला कलकत्ता आणि चेन्नईहून सुद्धा पार्टिसिपेशन मिळतं, कारण आपली ही न्यूज सोशल मीडियावर जाते. ऑफकोर्स ते इकडे येऊ शकत नाही, पण आता तुम्ही बघितलं की सांताक्रूजचा एक अख्खा ग्रुप इथे जिंकलेला आहे. तर मुंबईच्या लोकांची अशी खूप इच्छा असते की तुम्ही हे फक्त ठाण्यात घेता, तर तुम्ही हे मुंबईत का नाही घेत. आणि आपण ह्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्यामुळे ना लोकांच्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या सुद्धा लोकांना सादर करायला खूप छान अपॉर्च्युनिटी मिळते. आपली रांगोळी स्पर्धा असते आणि आपले जे विषय असतात दरवर्षी ते खूप वेगळे असतात. सो सांगायचा उद्देश तो आहे की हे सगळं करण्याच्या मागे एकच आहे की आपलं गड किल्ल्यांचं जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे. हा एकमेव हेतू ह्याच्या मागे आहे. थँक्यू. राबोडी येथे आधार कार्ड आपल्या दारी हा उपक्रम आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने राबोडी येथे आधार कार्ड आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात आला असून आमदार केळकर यांनी या ठिकाणी भेट दिली. फरहान सिद्दीकी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दिलीप कंकाळे, योगेश भोईर, सुरेश पाटील व नागरिक उपस्थित होते. आतापर्यंत ठाण्यात विविध भागात आमदार केळकर यांच्या पुढाकाराने आधार कार्ड आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात आला असून जवळजवळ 35,000 नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. राबोडीत पहिल्यांदाच हा उपक्रम घेण्यात आला असून अनेक नागरिक या उपक्रमाचा लाभ घेत आहे, असे आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले. सहकारी फरहान सिद्दीकी यांच्या माध्यमातून आज आधार कार्डच्या कॅम्पला मी भेट दिली आहे. हा कॅम्प 4 दिवसापासून सुरू आहे आणि ठाणेकरांना माहिती आहे की गेल्या 1.5-2 वर्षापासून आम्ही निरनिराळ्या भागामध्ये अशा प्रकारचे कॅम्प घेतो आहे आणि आधार कार्ड आपल्या दारी त्यांच्या वस्तीमध्ये, सोसायटीमध्ये असे कॅम्प घेऊन आजपर्यंत जवळजवळ 34,000च्या वर नागरिकांना आपण आधार कार्ड दिले. राबोडीमध्ये हा पहिलाच कॅम्प आहे
आणि या ठिकाणी प्रचंड लोकांची गर्दी आहे. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्यांना आधार कार्डची दुरुस्ती करायची आहे, काहींना आधार कार्ड बनवायचं आहे आणि त्यामुळे हा गेल्या 4 दिवसापासून अनेक जणांना टोकन देखील द्यायला लागलं आहे. पुढे जर वेळ पडली तर आम्ही हा कॅम्प जो आहे तो अजून काही दिवस वाढवणार आहोत. परंतु आता आधार हाच आधार आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला सहज सुलभपणे आधार कार्ड मिळावं, त्याची दुरुस्ती व्हावी, याच्याकरता हा एक आमचा प्रयत्न आहे. आणि निरनिराळ्या भागामध्ये पुढच्या काळामध्ये देखील अशा प्रकारचे कॅम्प, आधार कार्ड आपल्या दारी, हे कॅम्प आम्ही पुढच्या काळामध्ये देखील घेणार. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात महाआरोग्य शिबिर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष श्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आसद चाऊस यांच्यातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचा आजूबाजूच्या परिसरातील 700 ते 800 नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये केसापासून नखापर्यंत सर्व टेस्ट करण्यात आल्या. उदाहरणार्थ कॅटरेक्टचे ऑपरेशन, महिलांसाठी मेमोग्राफी, ब्लड कॅम्प, डोळ्यांची तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी या सर्व तपासण्या येथे करण्यात आल्या. दुपारी 2 वाजेपर्यंत या सगळ्या टेस्ट सुरू होत्या. त्यानंतर सुद्धा कुणा नागरिकांच्या तपासण्या राहिल्यास इतर वॉर्डमध्ये अशाच प्रकारचे शिबिर लावून त्या करण्यात येतील, असे आसद चाऊस यांनी सांगितले. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज निमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. केसापासून नखापर्यंतच्या सर्व टेस्ट आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ आपण कॅटरॅक्टचं ऑपरेशन फ्रीमध्ये करत आहोत. त्याच्यानंतर चष्मे फ्री वाटप करत आहोत. ब्लड डोनेट कॅम्प ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपण मेमोग्राफी म्हणून महिलांसाठी जे आजार होतात चेस्टमध्ये, त्याच्यासाठी ते ब्रेस्ट कॅन्सरचं आपण त्या ठिकाणी मशीन मागवले. अशा ह्या पद्धतीने आज माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये आरोग्य शिबिर अशाच महिन्याला चालत राहतील, असे वैद्यकीय सेलच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम इथे सुरू केला आहे. आज माननीय शरदचंद्र पवार साहेब यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. देवासमोर प्रार्थना करतो की त्यांना देव आयुष्य भरभराटी जावं, उदर आयुष्य लाभो. आता कमीत कमी ते 700-800 लोकांनी या शिबिराचा ठाणेकरांनी लाभ घेतलेला आहे. अजूनही सुद्धा गर्दी चालू आहे, पण कार्यक्रमाची वेळ 10 ते 2 होती, कारण डॉक्टर लोकांना पण एक लिमिटेशन आहे. मशीन आहेत, त्या मशीनला पण एक 30-40 लोकांचं लिमिटेशन आहे. त्यामुळे अजून जेवढे लोक येतील त्यांना आम्ही प्राधान्य देऊ. काय राहिले असेल तर आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी घेऊ.